मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मी स्वतः घरी येते, पण त्यासाठी हा एक गुपित उपाय नक्की करून पहा। गुरुवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा एक अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय मानला गेलाय, तो म्हणजे कुंकुमार्चन। होय, मार्गशीर्ष गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी, कलश स्थापना, दीप प्रज्वलन करून संकल्प करावा, हात जोडून देवीला प्रार्थना करावी आणि आपल्या मनातल्या इच्छा सांगाव्या। म्हणावं, मी आज मार्गशीर्ष गुरुवार निमित्त देवी लक्ष्मीला कुंकुमार्चन करत आहे। हा संकल्प घेता श्री गणेशाचं पूजन करावं, देवीला आवाहन करावं आणि कुंकुमार्चनाला सुरुवात करावी। देवीचा नामजप करत देवीच्या मूर्तीवर चिमूटभर कुंकू वाहत देवीला कुंकवानं आच्छादित करावं। करंगळी आणि तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगी मुद्रेनं म्हणजेच केवळ अंगठा, अनामिका आणि मधील बोट यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत वाहावं। काही जण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात, तर काही जण चरणांपासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात। मंत्रजप, नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करतात। अशा प्रकारे कुंकवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते, म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते। आपण ही मार्गशीर्ष गुरुवारी देवीला कुंकुमार्चन नक्की करा आणि देवीच्या अस्तित्वाचा अनुभव घ्या। या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल।